ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सुभेदारांच्या घरापासून. तर आता इथे सगळेजण मजामस्ती करत असतात. बरं सायली, असं म्हणते कल्पना. अगं सगळे आता इथेच गप्पा मारतायत ना, तर मग सगळ्यांना चहा कॉफी इथेच घेऊन ये हा, असं म्हणते आता कल्पना. हो आणते असं म्हणते आता इथे सायली. तर आता प्रिया सुद्धा बसलेली असते बघ प्रेक्षक. आणि सायली बेटा, चहामध्ये 1 सेंटीमीटर आलं घातलेलं विसरू नकोस असं म्हणतो आता टेलर बघा प्रेक्षक. म्हणजेच हा प्रियाचा बाप. घातलाय बाबा असं म्हणते आता इथे सायली. आलं घातलेला गरमागरम चहा तयार आहे असं म्हणते आता इथे सायली. तुम्ही आमच्या सायलीकडे काहीही मागा असं म्हणतो प्रताप. तिच्याकडे ते तयारच असतं असं म्हणतो आता तो. भाऊ, तुमची सायली काय, आमची पण लेक आहे ती असं म्हणते आता इथे प्रियाची आई. खरंच आहे ती असं म्हणतो आता इथे प्रताप. तर प्रिया बघत असते बघा प्रेक्षक लांबून हे सगळं. आणि आता इथे सगळे चहा पित असतात. तर आता इथे प्रियाची आई म्हणते चहा एकदमच पक्कड झालाय हा असं म्हणते आता ती. सायली बेटा, असं म्हणतो टेलर, असा चहा मी पहिल्यांदाच प्यायलोय असं म्हणतो आता तो. म्हणजे असं म्हणते आता ती, मी चांगला चहा बनवत नाही का असं म्हणते आता तिची बायको. नाही नाही ना असं म्हणतो तो. नाही, मला असं म्हणायचंय की अगं मुलीच्या हातच्या चायची चव वेगळीच असते असं म्हणतो आता तो. ही लहान असताना आम्ही सगळे स्वयंपाक बनवायचो, म्हणजे मी आणि हिच्या बहिणी बघा असं म्हणते आता इथे प्रियाची आई. म्हणजे टेलरीन बाई ही आजूबाजूला खेळत असायची. सायली लहान असताना अजून काय काय करायची असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे प्रियाला ऐकू होत नसतं बघा प्रेक्षक हो. मला आज तिच्या लहानपणी सगळं ऐकायचं असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर प्रियाला भीती वाटत असते बघा प्रेक्षक हो. अरे अर्जुन राव, लहान असताना आमची सायली एकदम चंट होती असं म्हणतो होता तो. हा असं म्हणतो होता इथे अर्जुन. मग असं म्हणतो तो, कोणाचं पण ऐकायची नाही ती असं म्हणतो होता इथे तो टेलर बघा प्रेक्षक हो. म्हणजे लहानपणापासून सायली 2.0 असं म्हणतो होता इथे अर्जुन. तर हसायला लागतात सगळेजण. नाही पण गोड गोड बोलायची हा असं म्हणते आता ती. पण मग 5 वर्षाची असताना ती गेली असं म्हणते आता इथे ती टेलरीन बाई. म्हणजे हरवली असं म्हणते आता इथे ती. मग मात्र आम्ही फक्त तिच्या आठवणीतच काढलो जीवनपूर असं म्हणते आता ते टेलरीन बाई. प्रिया सगळं ऐकत असते बघा प्रेक्षक हो. म्हणजे असं म्हणतो होता इथे प्रताप. सायली सुद्धा 5 वर्षाची असताना हरवली होती असं म्हणतो होता इथे प्रताप. सायली सुद्धा म्हणजे असं म्हणतो होता इथे तो टेलर. माझा धाकटा मुलगा आहे ना अश्विन, त्याची बायको तन्वी, ती तिथे बसले ना ती असं म्हणते आता इथे कल्पना. ती सुद्धा 5 वर्षांचीच असताना हरवली होती असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे जेल दाखवले बघा प्रेक्षक हो. कदम असं म्हणते आता साक्षीने म्हणते, जरा जास्तच बोलायला लागलास तू कदम असं म्हणते आता इथे साक्षी. सॉरी मॅडम असं म्हणतो होता तो. त्या मॅडमना खरं वाटायला पाहिजे ना म्हणून असं म्हणतो होता इथे कदम. मग खरं वाटलं की नाही असं म्हणते आता. ती आणलेली असते ना मैपतनी ती बाई ती. तर आता इथे तो कदम म्हणतो हो वाटलं ना, मारून टाकते की काय म्हणून असं म्हणतो होता इथे कॉन्स्टेबल. या अशा सगळ्या गोष्टी एका दिवसात घडता कामा नयेत असं म्हणते आता इथे साक्षी. त्यांना असं वाटलं पाहिजे की बरेच दिवस आम्ही दोघी भांडतोय असं म्हणते आता इथे साक्षी. आणि हळूहळू ते टोकाला जाते असं म्हणते आता साक्षी. तुम्ही आणि मैपत शिकरे सांगाल तसं आम्ही वागेन असं म्हणतो होता इथे कॉन्स्टेबल. तुमचे आम्ही हुकमाचे गुलाम आहोत असं म्हणतो तो. अरे नाही रे, पैशाचे गुलाम असं म्हणते आता ती दुसरी बाई बघा प्रेक्षक. हा असं म्हणतो कदम. त्या पांढऱ्या कपड्यावाल्याला सांगा पुढचे पैसे पाठवून द्यायला असं म्हणते आता इथे ती बाई. हवे तेवढे पैसे मिळतील असं म्हणते आता साक्षी. फक्त मला इथनं असं बाहेर काढा, ह्या कानाचे त्या कानाला काही करता कामा नाही असं म्हणते आता इथे साक्षी. तर आता इथे परत सुभेदारांचं घर दाखवले. नाही म्हणजे 5 नाही, माझ्या मते ते 7 वर्षाची असताना हरवली असेल असं म्हणतो आता इथे बघा प्रेक्षक हो टेलर. म्हणजे काय ते आकडे, अडाणी माणसांना आकडे वगैरे काय आम्हाला कळत नाही असं म्हणतो होता तो. अहो दादा असं काय, राहू दे, होतं असं कधी कधी असं म्हणते आता कल्पना. तन्वी सुभेदार म्हणून पार्सल येतं, मीच माझीच ऑर्डर आहे असं म्हणते आता इथे प्रिया. तर ऑर्डर आलेली असे बघा प्रेक्षक आता प्रियाची जेवणाची. तर आता ऑर्डर घेते प्रिया आणि जाते ती आपल्या खोलीमध्ये. काकू असं म्हणते अस्मिता, सायलीच्या अजून लहानपणीच्या आठवणी असतील ना असं म्हणते अस्मिता. तर सांगा ना काय काय आठवतंय तुम्हाला असं म्हणते आता इथे अस्मिता. अस्मिता तर असं म्हणते आता इथे सायली. आता आपण नंतर गप्पा मारूया हा सगळ्या. आता मी स्वयंपाक करायला घेते असं म्हणते आता इथे सायली. काय करू आज जेवायला, आलू पराठे बनवायचं का असं म्हणते आता इथे सायली. कर ना असं म्हणतो आता इथे टेलर. सायली असं म्हणते आता इथे कल्पना. अगं ते सगळं आपण करू अस्मिता, मी विमल करू ना आम्ही, तू तुझ्या आईबाबांबरोबर बसून गप्पा मार असं म्हणते आता इथे कल्पना. आई आहो पण असं म्हणते आता इथे सायली. बस बस ये बस असं म्हणून तिला मध्ये बसवतात बघा प्रेक्षक हो. तिच्या आईबाबांच्या मध्ये म्हणजे टेलरिंगच्या मध्ये बसवतात बघा प्रेक्षक हो सायलीला कल्पना. आता तू तुझ्या आईबाबांसोबत भरपूर गप्पा मार, मी आले हा असं म्हणून आता कल्पना चल गा अस्मिता म्हणून घेऊन जाते आता ती बघा प्रेक्षक हो कल्पना आता अस्मिताला पण स्वयंपाक करण्यासाठी. पोरी असं म्हणते आता इथे टेलरीन बाई. किती राबतेस तू, तुझ्या हाताला अशा ने खड्डे पडतील असं म्हणते आता टेलरीन बाई. अगो बोई असं म्हणते आता ती टेलरीन बाई. काय छान डिझाईन आहे ग तुझ्या बांगड्यांचं असं म्हणते आता ती. महागातली असतील ना असं म्हणते आता ती. तर आता इथे विचारत असतात बघा प्रेक्षक हो सगळं पैशांचे दोघं टेलरीन बाई. म्हणजेच आता प्रियाचे आई बाबा बघा प्रेक्षक हो. खूप हावरे असतात ना ते. तर आता अर्जुनला पण कळत नाही काय करतायत ते म्हणून. तर आता सायली म्हणते हे सगळं मला माहित नाही, माझ्याकडे कुठे काय होतं असं म्हणते आता इथे सायली. जे काय दिलंय ते पूर्णाजीने यांनी दिले असं म्हणते आता इथे सायली. तर आता प्रिया आपल्या खोलीमध्ये असते. आता मला काम सावध राहावं लागणार आहे असं म्हणते आता प्रिया. मला पटवून द्यावं लागणार आहे सगळ्यांना की मिस्टर आणि मिसेस भिकारे आहेत ना हे सायलीचे आई बाबा आहेत म्हणून असं म्हणते आता इथे प्रिया.
सायली कशी मैनावतीसारखी आहे ना, हे काही करून सिद्ध करावं लागणार आहे असं म्हणते आता इथे प्रिया. उगाच कोणाला संशय येणार नाही की ते सायलीचे आई बाबा नाहीत, ते माझे आई बाबा आहेत असं म्हणते आता इथे प्रिया. पण कसं पटवून देऊ मी असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे प्रिया विचार करते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे दुपार झालेली असते. तर आता इथे रविराजचं घर दाखवलंय. काय सांगतोय का तुला मैपत असं म्हणत असतो ते नागराज. ह्या प्रियाला कळलं ना, त्या श्रद्धा टेलरकडे जाणार आहे अर्जुन. तर बघायचं होतं त्या प्रियाकडे. थरथर कापत होती भीतीने नुसतं. पुढे पुढे बघ काय होतंय ते असं म्हणत होता इथे नागराज. तुला सांगतो एकदा का अर्जुन त्या लोखंडेच्या श्रद्धा टेलरच्या कॉन्टॅक्टमध्ये आले ना, तर मग बघ असं म्हणतो होता इथे नागराज. कुणाशी बोलताय तुम्ही असं म्हणत होता इथे सुमन येते बघा प्रेक्षक. आणि आता नागराज फोन ठेवतो. तर आता इथे सुमन म्हणते सांगा ना कुणाशी बोलताय तुम्ही असं म्हणते आता इथे सुमन. तर आता ती बघते तर महिपत असते त्याच्यावर नाव लिहिलेलं बघा प्रेक्षक. तर सुमन म्हणते तुम्ही तुम्ही परत त्या महिपत चिकरीशी बोलत होता असं म्हणते आता इथे सुमन. मी कुणाशी बोलन वाटेल तुझ्याशी बोलेल. तुला काय ग काय करायचंय असं म्हणतो इथे नागराज. तुला आधीच सांगितलंय शिफारू नकोस जास्त असं म्हणतो इथे नागराज. तुझी ना जीभ जास्त वळवळायला लागली, आवर घाल त्याला. जा स्वयंपाक कर जा असं म्हणतो नागराज. तुम्ही मला आधी सांगा असं म्हणते सुमन. तुम्ही मला मुद्दाम त्या अर्जुनला श्रद्धा टेलरचा पत्ता द्यायला सांगितला असं म्हणते आता इथे सुमन. काय शिजतंय तुमच्या डोक्यात असं म्हणते आता इथे सुमन. काय शिजत नाहीये माझ्या डोक्यात कळलं असं म्हणतो आता इथे नागराज बघा प्रेक्षक हो. तर आता तो म्हणतो माझ्या भानगडीत पडू नकोस तू सुमन, सांगितलंय तुला आधीच असं म्हणतो आता इथे नागराज. म्हणजे काहीतरी भानगड आहे हे मान्य करताय तुम्ही असं म्हणते सुमन. अहो जरा तरी लाज बाळगा असं म्हणते सुमन. तर आता हात उगारतो बघा प्रेक्षक हो नागराज. तेवढ्यातच आता इथे प्रतिमा येते. अहो भाऊजी काय झालंय असं म्हणत आता प्रतिमा येते. अहो तुम्ही सुमनवर हात उचलला असं म्हणते आता इथे प्रतिमा बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नागराजकडे उत्तरच नसतं काही पण. आणि आता इथे तो म्हणतो ती उगाचच मला काहीतरी मी तुम्हाला कारण विचारलंच नाही असं म्हणते आता इथे प्रतिमा बघा प्रेक्षक हो. तर आता ती म्हणते किती आणि कसलाही राग आला तरी बायकोवर हात उचलायचा नाही म्हणजे नाही असं म्हणते आता इथे प्रतिमा. तुमच्या दादांकडून काहीच शिकला नाहीत का हो तुम्ही असं म्हणते आता इथे प्रतिमा. तर आता इथे नागराज म्हणतो सॉरी माझं चुकलं चुकलं जरा असं म्हणतो आता इथे तो. हात नव्हता उचलायला पाहिजे तिच्यावर असं म्हणतो आता इथे नागराज. तर आता नागराज तिथून निघून जातो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रतिमा आणि सुमन असतात. सुमन असं म्हणते आता इथे प्रतिमा हे फक्त आजचं नाही आहे ना असं म्हणते आता इथे प्रतिमा. गेले काही दिवस तुमच्यातली अशी भांडणं होतच आहेत हो ना असं म्हणते प्रतिमा. हो खरंच तसं काही नाही आहे बहिणी असं म्हणते आता इथे सुमन. ठीक आहे हो असं संसार म्हणजे खटके उडणारच ना असं म्हणते आता इथे सुमन. तुम्ही तुम्ही नका काळजी करू असं म्हणते आता ती बघा प्रेक्षक हो. तर आता सुमन सुद्धा निघून जातो तिथून. आणि आता प्रतिमाला प्रश्न पडलेले असतात हे काय चाललंय म्हणून. तर आता इथे प्रत सुभेदारांना दाखवलंय बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सायली आलेली असते आणि आता ची चहाचे कप घेऊन जात असते. बघितलं कल्पनाताई आमची लेक अजूनही काम करते. सायली दे इकडे. मी नेते असं म्हणते आता इथे टेलरेन बाई. मी नेते ना दे दे मी ठेवते असं म्हणते आता टेलरेन बाई. तर ती बाई नेता नेता म्हणजे टेलरेन बाई फेकून टाकते बघा प्रेक्षक हो ते कप आता. तर आता ते सगळे कप पडलेले असतात खाली आणि सगळ्या कप बशा कप वगैरे फुटतात बघा. अरे कर्मा माझ्या असं म्हणून रडायला लागते ती. अगं सायली म्हणत होती ना असं म्हणतो टेलर ती नेते म्हणून. तर मग काय वेंदळपणा करायची गरज होती तुला असं म्हणतो तो. अहो मी तिला मदत तर असू दे एवढं काय नाही झालं असं म्हणते कल्पना. काय नाही कसं असं म्हणते आता ती बाई. आणि एवढ्या भागातल्या कपबशा फुटल्या माझ्यामुळे मी आवरते म्हणून आता भरायला लागते बघा प्रेक्षक हो कपडे बशी. तर आता विमल ये लवकर असं म्हणते आता अस्मिता. करते मी लवकर. तीच माझ्यामुळे नुकसान झालंय तुमचं एवढं मोठं असं म्हणते आता ती. आई उठ उठ असं म्हणते सायली. नाही मला आवरू दे असं म्हणते आता ती. आई आवरते तू उठ ग असं म्हणते आता इथे सायली. सावकाश सावकाश असं म्हणते आता ती. तर आता इथे आवरायला लागते विमल बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे येऊन बसते ती. मी आवरते तू काळजी करू नकोस असं म्हणते आता इथे सायली. माझी 350 रुपयाची महाग साडी खराब झाली असं म्हणते बघा प्रेक्षक हो. आता इथे प्रियाचे म्हणजे टेलरिन आणि सगळ्यांना आश्चर्य वाटतं आणि आता ते बघायला लागतात बघा तिच्याकडे म्हणजे सायली विमल वगैरे. तर आता आश्चर्य वाटतं कल्पनाला पण. महाग साडी तर मग घालायची कशाला असं म्हणत होता इथे टेलर. आई असं म्हणते आता इथे सायली आहे तो डाग अजून ओलाचा आहे ना पटकन साडी बदलून घे आणि पुसून घे तो डाग म्हणजे जाईल डाग असं म्हणते सायली. अगं पण 2च साड्या आहेत माझ्याकडे असं म्हणते आता इथे टेलरीन बाई. असं काळी आवरलं ना तर काल नेसलेली साडी धुतली अजून ओळीच असेल असं म्हणते आता ती. बरं ठीक आहे असं म्हणते सायली. बरं मी माझी साडी आणून देते हा असं म्हणते सायली. बरं असं म्हणते आता इथे टेलरेन बाई. तर आता इथे सायली जाते बघा प्रेक्षक साडी आणायला तिच्यासाठी. तर इथे अर्जुन काम करत बसलेला असतो आणि आता इथे सायली येते खोलीमध्ये आणि आता ती एक साडी शोधते त्यातली. आणि आता ती एक साडी घेते बघा प्रेक्षक गुलाबी रंगाची साडी असते ती आता ती घेते तिच्या आईलाच म्हणजे आता टेलरेन बाई म्हणजे प्रियाची जी आई असते ना तिला देण्यासाठी बघा प्रेक्षक. तर आता इथे अर्जुन असतो. तर आता तो म्हणतो बायको असं म्हणतो. तर आता बघतच नाही सायली त्याच्याकडे आणि निघून जाते बघा प्रेक्षक होती. तर आता तो फाईल वाचत असतो. मला काय उशीर झाला का बोलवायला हिला असं म्हणतो तो. आई हे की असं म्हणून आता सायली आणून देते साडी. लगेच बदलून टाक असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे बघते ती साडी. तर आता टेलरेन बाई बनते मी बदलते साडी असं म्हणते ती. पण हा रंग जरा भडक आहे नाही का असं म्हणते आता ते टेलरेन बाई बघा प्रेक्षक हो. शोभून नाही दिसणार असं म्हणते आता ती.
असं म्हणते सायली. बरं ठीक आहे, मी दुसरी साडी घेते लवकर असं म्हणते आता ती. तर आता सायली दुसरी साडी आणायला जाते बघा प्रेक्षक हो. तर बावळटपणा दिसतोय हा प्रेक्षक हो ह्यांचा, प्रियाच्या आईबाबांचा. तर आता इथे सायली दुसरी साडी आणायला येते बघा प्रेक्षक हो आणि दरवाजा उघडते ती आता म्हणजे कपाटाचा. आणि आता ती दुसरी साडी बघत असते तिच्या आईसाठी. तर आता इथे अर्जुन बघत असतो सायलीकडे आणि आता ती साड्या बघत असते कुठली चांगली आहे तिला देण्यासाठी. आणि आता इथे सायली दुसरी साडी पसंत करते बघा प्रेक्षक हो आणि आता ती बाहेर घेऊन जात असते. तर आता इथे अर्जुन बघत असतो सायलीकडे, मात्र ती काय लक्षच देत नाही तिच्याकडे. ए ए ए ए असं म्हणत होता इथे अर्जुन. एक मिनिट, काय चाललंय तुझं? आधी आली होती साडी घेऊन गेलीस, आता परत आली साडी घेऊन जातेस. खाली काय साडीचं दुकान लावतेस का असं म्हणतो अर्जुन. नाही हो, आईच्या साडीवर सांडलंय चहा म्हणून तिच्यासाठी साडी घेऊन जाते असं म्हणते ती. बरं छान असं म्हणत होता अर्जुन. तुला सगळ्यांसाठी वेळ आहे पण नवऱ्याकडे बघायला सुद्धा वेळ नाही असं म्हणत होता इथे अर्जुन. फाईन. तर आता इथे सायली तिच्याकडे बघतच थांबते. तर आता सायली येते आणि थांबते आता त्याच्यासमोर ती आणि बसते आता खाली. तर आता ती बघत थांबते आता अर्जुनकडे, टक लावून बघत असते आता सायली अर्जुनकडे. तर आता अर्जुन बघतो तिच्याकडे. काय असं म्हणत होता इथे अर्जुन. तर असं काय करताय असं म्हणतात इथे सायली. आता तुम्ही म्हणालात ना की माझ्या बायकोला माझ्याकडे बघायला वेळ सुद्धा नाही आहे असं म्हणतात इथे सायली, म्हणून बघत बसले मी तुमच्याकडे असं म्हणतात इथे सायली. तर आता अर्जुन चिडलेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आता मी दिवसभर तुमच्याकडे अशीच बघत बसणार आहे असं म्हणतात इथे सायली अर्जुनला. ओ असं म्हणत होता इथे अर्जुन. ओ एम जी असं म्हणत होता इथे तो, इतक्या रोमॅन्टिक मूडमध्ये असं म्हणत होता इथे अर्जुन. तर आता इथे अर्जुन म्हणतो फॅन्टॅस्टिक. मग असं म्हणतात इथे सायली, तुम्हाला काय वाटलं रोमॅन्स फक्त तुम्हाला करता येतो असं म्हणतात इथे सायली. तर लाजतो बघा प्रेक्षक अर्जुन. अजिबात नाही असं म्हणतात हो. यू आर मोस्ट वेलकम असं म्हणून हात घेतो तुझ्या हातात. तर आता इथे सायली उभारते. वेळ नाही माझ्याकडे आता हे सगळं करायला असं म्हणतात इथे सायली. सायली देऊन जायचे खाली असं म्हणतात ते. मग रोमॅन्टिक व्हायची गरज काय होती असं म्हणतात इथे अर्जुन. जाऊ द्या मला असं म्हणतात इथे सायली. थांब एक मिनिट असं म्हणतात इथे अर्जुन. मी रोमॅन्टिक होत नाही आहे पण एका गोष्टीत मला तुझं ओपिनियन पाहिजे होतं असं म्हणत अर्जुन. तन्वीची शिक्षा माफ झाली त्याच्याबद्दल मी अपील करणार आहे असं म्हणत होतो. ती जर कायदा वापरून बाहेर आली आहे तर त्याच कायद्याचा वापर करून मी तिला तिची शिक्षा पूर्ण करायला लावणार असं म्हणत होता इथे अर्जुन. असं होऊ शकतं असं म्हणत इथे सायली. लिगली हो असं म्हणतो अर्जुन. कॉम्प्लिकेशन्स आहेत पण होऊ शकतं असं म्हणत इथे अर्जुन. मग काय तर निर्णय तुम्ही घ्या असं म्हणत इथे सायली. कारण कसं आहे ना, साक्षीने जन्मठाप तरी भोगतीये, प्रिया तर बाहेर लगेच आली आणि मला अजिबात पटलेलं नाही असं म्हणत इथे सायली. हो हेही विसरू नका की दिवाळी आहे आणि किल्लेदार सुभेदार हा सण एकत्र साजरा करतात असं म्हणते इथे सायली. आणि दिवाळीच्या वेळेला मला तिचा तमाशाने आरडाओरडा नको या घरात, त्यामुळे तुम्ही जे काय कराल ना ते योग्य वेळ बघून करा असं म्हणतात इथे सायली. ओके असं म्हणतो इथे अर्जुन. आलीच मी असं म्हणून निघून जाते आता इथे सायली. तर आता अर्जुन विचारत पडतो. तर आता इथे रात्र झालेली असते बघा प्रेक्षक आणि आता इथे जेल दाखवलंय. अण्णाला कळवलं कधी येतात ते असं म्हणतो इथे साक्षी. मी मग अशी फोन केला होता ना ते गाडीमध्ये होते ते बघा ते आले असं म्हणतो होता कदम. तर आता इथे माहिपत येतो. तुम्ही सांगितलं होतं ना इमर्जन्सी, काय इतका वेळ लावला असं म्हणत होता इथे माहिपत. कसली इमर्जन्सी असं म्हणतो माहिपत. बरं तुमच्यात भांडण झाली की काय आणि काही दिवस तुम्हाला नाटकं चालूच ठेवायची आहेत असं म्हणतो माहिपत. आमच्यात भांडणं होतच आहेत. त्या जेलरने सांगितलंय मला तो आणि रेखाताईने दुसरीकडे ठेवणार आहे असं म्हणते आता ती. ही रेखा कोण आहे असं म्हणतो माहिपत. अहो मी रेखा असं म्हणते आता ती बाई. जिला पैसा देताय तिचं नाव तरी माहीत असू द्या असं म्हणतो तो. मग ठीक आहे असं म्हणतो इथे माहिपत. अण्णा असं म्हणते आता इथे साक्षी, जर आम्ही दोघे वेगवेगळ्या सेल्समध्ये गेलो तर मग आपण जो प्लॅन केलाय तो वर्कआउट कसा होणार असं म्हणते आता इथे साक्षी बघा प्रेक्षक हो. तर महिपत आता विचार करायला लागतो. तर आता तो म्हणतो अगं खरं तर अवघड आहे पण महिपत शिक्षेसाठी नाही असं म्हणतो आता इथे तो. पण साक्षी तू असं म्हणतो महिपत. आणि तू कदम काही झालं तरी आज साक्षी शिखरे जेलमध्ये मरणार असं म्हणतो होता इथे महिपत. 113% असं म्हणतो बघा तो परीक्षक हो. काय असं म्हणतात इथे साक्षी. आज रात्री असं म्हणतात इथे साक्षी. पण अण्णा मग असं म्हणतात इथे साक्षी, माझ्या जागी जिला मारणार आहे ती बाई सापडली कुठे असं म्हणतात इथे साक्षी. तर आता बाजूला झोपलेली बाई असते ना तिलाच मारण्याचा प्लॅन केलेला असतो महिपत. तिचं नाव बिना. 2 खून करून आतमध्ये आले ती. तिच्या नशिबाचं बॅड लक म्हणून अंगपिंडानं उंचीनं खांदानं शेम टू शेम तुझ्यासारखी असं म्हणत होता इथे माहिपत बघा प्रेक्षक हो. 113% असं म्हणत होता माहिपत. तर आता इथे प्रिया खोलीत आलेले असे बघा प्रेक्षक हो टेलरिंगच्या. आणि आता ती बघते त्यांच्या खोलीमध्ये. तर आता ती बघते तर काय मिस्टर अँड मिसेस भिकारी रूम किती घाण करून ठेवली आहे असं म्हणते आता इथे प्रिया. ही अशी रूम जर कोणी बघितली ना तर कोणालाही संशय येईल की ते खरंच आईचे बाबा आहेत की नाही सायलीचे म्हणून. सायलीची आई कशी टापटीप हवी हे काय सगळं असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता प्रिया करायला लागते बघा साफसफाई त्यांच्या रूमची, कारण खूप घाण करून ठेवलेले असतात टेलरिंग बाई. कारण असतात तर हे प्रियाचेच आई बाबा ना बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रिया सगळी साफसफाई करायला लागते तिला, कारण तिचे आई बाबा जे असतात ना त्यांच्यावर शक्य येऊ नये की हिचेच आई बाबा आहेत म्हणून बघा प्रेक्षक हो. तर आता सगळी साफसफाई करायला लागते ती. तर आता इथे ती साफसफाई करत असते, बेड वगैरे लावत असते आणि बेडशीट वगैरे लावत असते आणि आता सगळं सामान ती घडिकं वगैरे करत असते बघा प्रेक्षक हो. तर आता ह्या प्रियाला काय काय करावं लागतंय बघा प्रेक्षक हो, कारण कुणाला डाऊट येऊ नये हे तिचेच आई बाबा आहेत म्हणून बघा प्रेक्षक हो. पहिली टाइम एवढं काम करत असेल ही प्रिया.
तर आता इथे प्रिया म्हणते, आता कशी ही सायलीच्या आईबाबांची खोली वाटते असं म्हणते आता इथे प्रिया. तर तेवढ्यातच आता सायली येते बघा प्रेक्षक आणि कल्पना सुद्धा येते त्यांच्या खोलीमध्ये. तर आता इथे त्या दोघी बघतात प्रियाला त्या खोलीमध्ये आणि आता इथे कल्पना बघते सायलीकडे. तू इथे काय करतेस असं म्हणते आता इथे सायली. तुला सांगितलं होतं ना माझ्या आईबाबांपासून लांब राहायचं असं म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक. तर आता इथे प्रिया काय बोलतच नाही आणि तन्वी असं म्हणते आता इथे कल्पना, तुला मी आधीच सांगते असं म्हणते आता ती. त्यांना आता काहीही वाकडं तिकडे बोलायचं नाही असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे प्रिया म्हणते, तुम्ही दोघी माझ्याबद्दल फक्त वाईट विचार करता ना असं म्हणते आता इथे प्रिया बघा प्रेक्षक. तर आता इथे प्रिया म्हणते, सायली अगं मला खरंच मनापासून आनंद झालाय की तुझे आई वडील तुला सापडले असं म्हणते आता इथे प्रिया. आणि हेच सांगायला मी इथे आले होते असं म्हणते आता इथे प्रिया. हो का असं म्हणते आता इथे सायली. मग ते दोघेही या खोलीत नाही आहेत हे कळल्यावर इथे का रेंगाळलीस मग असं म्हणते आता इथे सायली. तर आजचा भगितीस मधुर बघूयात रिकॅपमध्ये काय आहे ते. हे दोघे आपल्या सायलीचे आई बाबा हे सदाशिव लोखंडे, मैनावती लोखंडे असं म्हणून ते इंट्रोडक्शन करून देतात आता नागराजला. ह्यांचं स्माईल एक्झॅक्टली आपल्या तन्वीचं काय असं म्हणत होता इथे नागराज. आता आज जे तू काय बघितलंस ना ते फक्त ट्रेलर होता असं म्हणतो नागराज. पिक्चर अभी पुरा बाकी आहे असं म्हणत होता इथे नागराज. पिक्चरचं नाव काय असेल बरं? एक मोठा बॉम्ब असं म्हणतो नागराज. बॉम्ब? कोणत्या बॉम्ब बद्दल बोलतोयस तू असं म्हणत होता इथे अर्जुन बाहेर येऊन. तुला दिलेल्या पैशाची इज्जत ठेवायचे दिवस आलेला आहे. माझं काम होईस तोपर्यंत तिथंच थांबायला पाहिजे तू असं म्हणत होता इथे मायपत. तर मायपत आता मारतो त्या दुसऱ्या बाईला बघा प्रेक्षक आणि खून करतो तिचा तो. तर आता इथे तेवढ्यात जेलरबाई जाणार असते बघायला. तर आता इथे प्रेक्षक खून करून टाकलेला असतो मायपत नाही. तर आता उद्या काय होणार आहे? खूप इंटरेस्टिंग आहे उद्याचा एपिसोड बघा प्रेक्षक आणि बघायला विसरू नका उद्याचाही एपिसोड आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.